नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 8 मार्च, वार शुक्रवार, आणि या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र. महाशिवरात्र ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते. या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा केली जाते आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो. त्याचबरोबर या दिवशी अनेक प्रकारचे वेगवेगळे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात. तर आपल्याला असं एक फूल जे आहे तर ते जिथे कुठे दिसेल तर ते अजिबात सोडू नका. ते फूल तिथून लगेच तोडून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. जर या महाशिवरात्रीच्या अतिशय पवित्र आणि शुभ दिवशी जर तुम्हाला हे फूल भेटलं तर बघा, तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. वर्षभर तुमच्या घरामध्ये भरभराट होऊन 7 पिढ्या तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. आणि यामुळे 7 पिढ्यांचा दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करायला विशेष महत्त्व आहे. या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं. यामुळे दिवशी काही उपाय जर आपण केले ना, त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं. जर तुमच्या घरामध्ये कष्ट, मेहनत, तडजोड, प्रयत्न करूनही पैसा हा टिकत नसेल, कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते फळ तुम्हाला मिळत नसेल, आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल, माता लक्ष्मी ही अतिशय चंचल असल्यामुळे ज्या घरामध्ये तिला प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय केले जातात किंवा सेवा केल्या जातात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते, नाहीतर ती त्या घरामध्ये कधीही स्थिर राहत नाही. त्याचबरोबर आपल्या घरात सतत गरिबी आणि दरिद्री असेल, घरात पैशांच्या वारंवार अडचण येत असेल तर आपल्याला हा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना ज्या प्रकारे बेलफळ, बेलाची पानं, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, त्याचबरोबर शमीपत्र प्रिय आहे, अगदी त्याच प्रकारे भगवान शिवशंकरांना हे बिलायतीचं फूल जे आहे तर ते सुद्धा अतिशय प्रिय आहेत. आता हे बिलायतीचं फूल जे आहे तर हे तुम्हाला कुठे भेटेल? शक्यतो हे फूल खेडेगावामध्ये जास्त करून आढळून येतात. याचा रंग हा पिवळ्या कलरचा असतो आणि त्याला काटेसुद्धा असतात. या झाडाला काटे असतात. तर पहा, भगवान शिवशंकरांना महाशिवरात्रीच्या दिवशी आणि श्रावण सोमवार जे असतात, श्रावण महिन्यामध्ये जे सोमवार येतात त्या सोमवारी आपण शिवलिंगावरती काटे अर्पण करत असतो. तर मग ही काटे बेलाचीही असू शकतात, त्याचबरोबर या बिलायतीची झाडाची सुद्धा असू शकतात. हे तर काटे आपण शिवलिंगावरती अर्पण केले ना तर आपल्या जीवनातील सर्व काटे दूर होतात. आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्री दिवशी हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या आजूबाजूला शेती असेल तर तुम्हाला नक्कीच हे बिलायतीचं फूल नक्कीच तुम्हाला भेटून जाईल. जर तुमच्या आजूबाजूला शेती नसेल तर जिथे फुल भांडार असतं, सिटीमध्ये जे लोक राहतात तर त्यांच्या तिथे जिथे फुल भांडार असेल तर तिथे सुद्धा हे फूल जे आहे तर ते महाशिवरात्रीला विकायला असतं. तर तिथून सुद्धा तुम्ही हे फूल जे आहेत ना ते घेऊन येऊ शकतात. हे फूल आपल्याला आणायचं आहे. आणल्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा, कलशामध्ये हे फूल तुम्हाला टाकायचं आहे. यानंतर काय करायचं आहे, आता आपण जो पुढे उपाय करणार आहे हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये केला तर अतिशय उत्तम. मंदिरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा जी असते ना ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते. आणि जेव्हा आपण तिथे उपाय करतो ना तेव्हा आपलं मनसुद्धा सकारात्मक ऊर्जेने भरून जातं आणि आपण अगदी मनापासून उपाय करतो. त्या उपायाचं आपल्याला तुरंत फळ मिळत असतं. म्हणून हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही तिथे करा. किंवा तुमच्या घरी महादेवाची पिंड असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. परंतु घरातली शिवलिंग जे असतं ते अतिशय छोट्या साईजचं असतं, यामुळे तिथे हे फूल अर्पण करणं आपल्याला एवढं काही शक्य होत नाही. म्हणून तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करण्याचा प्रयत्न करा.
त्या कलशामध्ये आपण पाणी ठेवलं आहे, त्यात हे फूल आहे. तर हे कलश घेऊन तुम्हाला शिव मंदिरामध्ये जायचं आहे. गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते कलशातलं फूल तुम्हाला उचलून घ्यायचं आहे. उचलल्यानंतर आता महादेवाची जी पिंड असते, जिथे अशोक सुंदरीची जागा असते, तुम्हाला स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे ही अशोक सुंदरीची जागा असते. तिथे तुम्ही बघू शकतात, आपण जल अर्पण केल्यानंतरनं ज्या साईडने पाणी खाली पडतं, बाहेर येतं, तर ती जागा अशोक सुंदरीची जागा असते. अशोक सुंदरी ही भगवान शिवशंकरांची मुलगी आहे. भगवान शिवशंकरांचा संपूर्ण परिवार जो आहे, तर हा महादेवाच्या पिंडीवर म्हणजे या शिवलिंगावरती विराजमान आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जे फूल जे आहेत ना, हे काट्यासहित आणायचं आहे. आणि यानंतर हे फूल जे आहे ना, हे आपल्याला सर्वप्रथम शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीची जागा आहे तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे. अर्पण करताना त्याची जी दांडी असते ना, ती तुम्हाला शिवलिंगाकडे करायची आहेत. आणि ज्या साईडने पाणी खाली पडतं, तर त्याचा तो फुललेला भाग जो आहे, तर त्या साईडला तुम्हाला करायचा आहे. यानंतर काय करायचं, ते पाणी जे आहेत ना, ते पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं. पाणी अर्पण केल्यानंतर ना, ते फूल तुम्हाला तिथून पुन्हा उचलायचं आहे अशोक सुंदरीच्या जाग्यावरून आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. अर्पण केल्यानंतर ना, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप कर तुम्हाला हा सगळा उपाय करायचा आहे. आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरातील पैशांच्या अडचणी दूर व्हाव्यात, घरात अखंड लक्ष्मी नांदावी, वर्षभर घरात भरभराट व्हावी, दारिद्र्य गरिबी ही नष्ट व्हावी, आजारपण घरातलं निघून जावं. त्याचबरोबर आपण जे फूल अर्पण केले आहे त्या फुलाला काटेसुद्धा असतात त्या झाडाला, तर काटेसहित आपण हे फूल अर्पण करणार आहे. तर भगवान शिवशंकरांना सांगायचं आहे की हे माझ्या जीवनातील सगळे काटे मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे आणि या सर्व काटे निघून जाऊ दे, माझ्या जीवनात सुख शांती समृद्धी येऊ दे, अशी प्रार्थना करून तुम्हाला हा उपाय करून घरी यायचा आहे. हा उपाय जर तुम्ही उद्याच्या दिवशी केला तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ हे प्राप्त होईल. आता बऱ्याच जणांना हे बिलायतीचं जे फूल आहे तर हे भेटणार नाही, तर अशांनी काय करायचं, जे पिवळ्या कलरचं कण्हेरचं फूल जे असतं तर ते तुम्हाला आणायचं आहे. आणि आणून सांगितल्याप्रमाणे सेम उपाय तुम्हाला करायचा आहे. अगदी तुम्ही हे बिलायताच्या फुलाचा उपाय करणार आहे, सेम टू सेम उपाय तुम्हाला या कण्हेरच्या फुलाचा करायचा आहे. कण्हेरचं फूल हे तुम्हाला कुठेही इझिली भेटून जाईल. तर तुम्ही हे बिलायतीचं फूल नाही भेटलं तर त्या फुलाचा तुम्ही हा उपाय करू शकतात. त्याचंसुद्धा तुम्हाला सारखंच फळ हे प्राप्त होईल, कारण हे दोन्हीही फुलं भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.